नमस्कार मंडळी, कशा सगळ्या शकते स्वस्त असेल मस्त असेल। मी वर्षा अरे स्पेशल रेसिपीज अँड ब्लॉगिंग माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करत आहे। तर आज आहे रामनवमी आणि माझ्याकडून तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तर 2-3 दिवसाचा एकत्रित मी ब्लॉग आज शेअर केलेला आहे, कारण की आता गावाकडे जाणार आहे, त्याच्यामुळे त्याच्याच तयारीमध्ये मी आहे। त्याच्यामुळे संपूर्ण डिटेलमध्ये ब्लॉग मला शेअर म्हणजे शूटिंग करून एडिट करता नाही येत, त्याच्यामुळे म्हटलं चला छोटे छोटे ज्या क्लिपा घेतलेल्या आहेत तर ते तुमच्यासोबत शेअर करावी। तर मस्त असं रामनवमीचे देव मी क्लीन केले होते, म्हणजे पितांबरीने घासले होते। 8 किंवा मग 15 दिवसातून एकदा जर पितांबरीने देव घासले तर म्हणजे स्वच्छ दिसतात आणि पूजा केल्यावर छान देखील वाटतं। किंवा मग सणवाराला मी असे देव क्लीन करत असते। मी गुढीपाडव्याला केले होते, त्याच्यामुळे आता रामनवमीला करत आहे। आणि मग डिरेक्टली गावाकडून आल्याच्या नंतर मस्त पूजा ही केल्याच्या नंतर मस्त दारामध्ये रांगोळी काढली होती हळदीचं लेपन, त्याचबरोबर थोडीशी वेगळी म्हणजे रांगोळी देखील काढली होती। आणि हो, आज म्हणजे काल अष्टमी होती, चैत्र नवरात्री सुरू झाली होती आणि चैत्र नवरात्रीमधील अष्टमी होती। तर मला देवीची ओटी भरायची असते आणि भरायलाच पाहिजे कुलदेवी तिची आपली, आणि तिचे आशीर्वाद आपल्या पाठीशी सदैव असायलाच पाहिजेत मी तर म्हणते। आणि अष्टमी होती काल, पण नारळ वगैरे फुलं काही सामान नव्हतं माझ्याकडे, म्हणून चला म्हटलं नवमीला आपण जी देवीची ओटी आहे तर ती भरावी। त्याच्यामुळे मग मी आणि रामनवमी पण होती, त्याच्यामुळे शुभ दिवस होता आणि मग त्याच्यामुळे मग मी भरली होती। आणि संध्याकाळी कन्यापूजन देखील मला करायचं होतं, तर म्हटलं चला अगोदर सकाळची जी देवपूजा आहे तर ती आवरून घ्यावी। तर नॉर्मल ओटीमध्ये सामान कसं साडी, पीस, 16 शृंगाराचं सामान, नारळ, फुलं आणि दक्षिणा 100, म्हणजे आपल्या जशी इच्छा असते तसं दक्षिणा ठेवायची आहे। आता ही ओटी तुम्ही देवीच्या मंदिरामध्ये जाऊन ठेवू शकता किंवा मग घरच्या घरी अशी ठेवली तरी देखील जाते। आता प्रश्न असा पडतो की हे सामानाचं नंतर काय करायचं, तर आपणच हे सामान यूज करायचं। आणि जर आपण मंदिरामध्ये जाऊन ओटी भरली तर तिथे एखाद्या गरीब स्त्रीला ही ओटी आपल्याला दान करायची आहे किंवा म्हणजेच ओटी भरून घ्यायची आहे। तर मी रात्रीच्या जेवणामध्ये बटाटे आणि हरभऱ्याची भाजी, पुरी, श्रीखंड, पापड, मसाले भात आणि शिरा असा मेनू केलेला होता। तर मस्त अशा मुली जेवल्या आणि त्याच्यानंतर मग जे आपलं नॉर्मल रुटीन असतं सो तेच तुमच्यासोबत मी शेअर केलेलं आहे। आणि हो, चैत्र नवरात्री मला माहित नव्हतं साजरी करतात म्हणून, पण जेवढं आपल्या नवरात्रीला महत्व आहे तर तेच गुप्त नवरात्रीला सुद्धा तितकंच महत्व आहे। कारण की आपण सुद्धा 9 दिवसाचा उपवास करून 9 नवदुर्गे मातेची उपासना करत असतो। सो तशाच पद्धतीने हे तर आता सुद्धा आपण उपासना करायला पाहिजे। पण मला माहित नव्हतं, त्याच्यामुळे मी 9 दिवसाचे उपवास धरले नव्हते। पण अष्टमी किंवा नवमीला तुम्ही ओटी नक्कीच भरू शकता असं मला तरी वाटतं, कारण की आपल्या कुलदेवतेचे आपल्यावर आशीर्वाद असणं खूप 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 गरजेचं आहे। तर शक्य असेल तर मंदिरामध्ये जाऊन तुम्ही ओटी भरली तर अतिउत्तम, नसेल तर घरच्या वेळेस सुद्धा भरू शकता।
तर सकाळचं माझं काम आटोपल्यानंतर आम्ही 11:30 वाजता गेलो होतो राम मंदिरामध्ये, कारण की तुम्हाला माहितच आहे रामनवमी आहे त्याच्यामुळे. तर खूप असं मस्त सजवलं होतं. कीर्तन झालं, त्याच्यानंतर महाप्रसाद होता आणि अगोदर गर्दी होती. त्याच्यानंतर आम्ही थोडंसं गर्दी कमी झाल्याच्यानंतर मंदिरामध्ये गेलो, मस्त असं दर्शन घेतलं. तर राम जन्मोत्सव खूप मस्त प्रकारे साजरा केला होता. तर त्याच्यानंतर मग दुसऱ्या दिवशी मी तुमच्यासोबत आज एक मस्त अशी टिप्स शेअर करणार आहे, ब्युटी टिप्स आणि क्लिनिंगची टिप्स सुद्धा. मी आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करा. आपलं किचन ओटा क्लीन म्हणजे जे बेसिंग असतं तर ते तेलकट आणि ह्याने खराब होतं लवकर. एकदम क्लीन जर करायचं असेल तर ना विमजेल किंवा डिशवॉश बार जो आपण वापरतो तर ते थोडंसं घ्यायचं आहे. पितांबरी त्याच्यामध्ये थोडीशी टाकायची आहे आणि ते पितांबरी ते थोडंसं दोन्ही मिक्स करून तुम्ही अशा पद्धतीने स्क्रबरनं किंवा तारेच्या घासणीने मस्त असं घासून घ्यायचं आहे. तर ही आठवड्यातून एकदा जर ही टिप फॉलो केली तुमचं किचन किंवा बेसिंग म्हणतात ना आपण, तर ते चकाचक होतं, झुरळ होत नाहीत आणि जे तेलकट म्हणतो आपण जो चॉकअप होण्याचे जास्त चान्सेस असतात ना तो त्याने होत नाही. त्याच्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ही नक्की टिप करा. आणि जर स्टीलचं असेल पुन्हा नळ असेल आपले तर हे सुद्धा एकदम चकाचक निघतात अगदी. म्हणजे जसं काय आपण नवीनच मार्केटमधून लावलीत की काय असे. तर मी ही टिप खूप दिवसांपासून म्हणजे स्वतः ट्राय करत आहे, त्याच्यानंतरच मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि मी कोणतीही टिप न वापरता किंवा मग त्याचा फायदा तोटा न समजून घेता मी तुमच्यासोबत कोणतीही टिप शेअर करत नसते. त्याच्यामुळे मी अगोदर ही जवळजवळ 5 ते 6 महिने झाले मी ही टिप फॉलो केलेली आहे, नंतरच मी तुमच्यासोबत शेअर केली आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम मस्त असं बेसिंग निघतं आपलं. आणि आठवड्यातून एकदा तरी टिप नक्की ट्राय करा. आता काय सर्वांनाच माहित आहे उन्हाळा चालू आहे, त्याचबरोबर लग्नाचे सीझन आहेत आणि या उन्हामुळे आपला चेहरा तव्यासारखा काळा झालेला आहे. म्हणजे डेड स्किन निर्माण झालेला आहे, घाम येत आहे, त्याच्यामुळे पिंपल्स, डार्क सर्कल्स, खूप चिडचिड होती ना आपल्याला असं काही झालं तर. त्याच्यामुळे एक मस्त अशी ब्युटी टिप्स तुमच्यावर शेअर करणार आहे. खूप दिवस झालं मी तुमच्यासोबत ही ब्युटी टिप्स शेअर करणार होते, पण मी ह्या उन्हाळ्याचीच वाट बघत होते. तर उन्हाळा आलेला आहे त्याच्यानंतर तुमच्यासोबत ब्युटी टिप्स शेअर करणार आहे. म्हणजे काय आणि की माझ्या बहिणीचं सुद्धा लग्न आहे, त्याच्यामुळे सुंदर दिसायला कोणाला नाही आवडत. तर या ठिकाणी मी घरी बनवलेली हळद घेतलेली आहे किंवा तुम्ही मार्केटमधली हळद घेतली तरी देखील चालतं. त्याऐवजी तुम्ही आंबी हळद घेतली तर देखील चालतं. 2-3 ऑप्शन आहेत. तर साधी सिंपल आपली जी घरात हळद असते जी भाजीला यूज करतो आपण, तर ती या ठिकाणी 2 चमचे घेतलेले आहे. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे. लोखंडाचा तवा असेल तर अप्रतिम, नसेल तर नॉर्मल तव्यावर ही हळद आपल्याला काळी होईपर्यंत अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर थंड करायचे. एका वाटीमध्ये हळद घ्यायची आहे. आता इन्ग्रेडियंट्स खूप महत्वाचे आहेत. या ठिकाणी बेसन पीठ घेतलेलं आहे किंवा या ठिकाणी तुम्ही गव्हाचं पीठ सुद्धा घेऊ शकता. तर मी तर म्हणेन गव्हाचं पीठ आणि बेसन पीठ दोन्ही घेतलं तरी देखील चालेल. तर या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे दही. तर माझ्याकडे घरामध्ये दही अवेलेबल नव्हतं, त्याच्यामुळे मी लिंबू सत्व म्हणजे सायट्रिक ऍसिड टाकलेलं आहे. दही नसेल तर दूध आणि थोडंसं लिंबू पिळायचं आहे. आणि जर दही असेल तर लिंबू आणि दूध टाकायची गरज नाही. आणि या ठिकाणी तुम्ही कॉफी असेल तर कॉफी पावडर सुद्धा टाकू शकता. विटॅमिन ई कॅप्सूल असेल तर ती सुद्धा टाकू शकता. जेवढी जास्त इन्ग्रेडियंट्स तेवढी त्वचा आपली ग्लो व्हायला मदत होते. तर मस्त असे इन्ग्रेडियंट्स मी मस्त मिक्स केलेले आहेत. आता तुम्ही बघू शकता आपण जे मिनी गंटन वगैरे घरातलं घालून ना तुम्ही बघू शकता आपली जी मान आहे तर ती पूर्णपणे काळी होते, डेड स्किन निर्माण होते आणि चेहऱ्याचा आणि मानेचा कलर पूर्णपणे वेगळा होतो. तुम्ही सुद्धा बघू शकता माझा चेहऱ्याचा थोडा कलर उजळलेला आहे, कारण की आपण सनस्क्रीन, टोनर, मॉइश्चरायझर जर सेज आहे तर ते तोंडाला लावतो, मानेला, कोपऱ्याला, हाताला बघतच नाही. त्याच्यामुळे ही टिप आठवड्यातून एकदा नक्की ट्राय करा. तुमची जी कोपरं, मान हे आहे तर ते एकदम मस्त होतं. तर या ठिकाणी मी पूर्ण चेहऱ्याला, मानेला हे जे फेस पॅक आहे तर तो लावून घेतलेला आहे. आणि 5 मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला स्क्रब करायचा आहे. तर तुम्ही बघू शकता जी पहिली जी स्किन आहे आणि आता जी स्किन आहे तर माझा फरक तुम्हाला रिझल्ट तुमच्या समोरच आहे. आणि स्क्रब करून घ्यायचं आहे आपल्याला हाताच्या सहाय्याने. त्याच्यामुळे काय होतं, डेड स्किन आहे तर ती या बेसन पिठासोबत आपली चेहऱ्यावरची निघून जाते आणि आपली जी ओरिजिनल स्किन आहे तर ते बाहेर यायला खूप 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 मदत होते. तुम्ही रिझल्ट बघू शकता लगेचच, कारण मी हाताला सुद्धा लावून ठेवलेलं होतं आणि तोंडापेक्षा हाताची जो फेस पॅक आहे तो तुम्ही लवकर रिमूव्ह केलेला आहे. तर तुम्ही बघू शकता डेड स्किन जे आहे तर ते पूर्णपणे निघलेलं आहे. त्याच्यामुळे ही टिपला मी 100 पैकी 100 मार्क लगेच देत आहे. तुम्ही रिझल्ट बघू शकता.